हॅलो फ्रेंड्स, मी हेडे सर पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो हेडे कोचिंग क्लासेसमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण मॅथचे अल्जेब्रिक एक्सप्रेशन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स या चॅप्टरचे 3 व्हिडिओ सक्सेसफुली आपण अपलोड केलेले आहेत. आज आपण पार्ट 4 बघणार आहेत. पार्ट 3 मध्ये आपण 1.1 चे 4 एक्झाम्पल पाहिले होते. आज पार्ट 4 मध्ये 1.1 याचे राहिलेले जेवढे एक्झाम्पल आहेत ते आपण सॉल्व्ह करूयात. तर त्याच्यामध्ये बघा, जास्त वेळ न घेता आपण सुरुवात करूयात. 5 नंबरचा आहे 5x + 2y बरोबर -3, x + 5y बरोबर 4. सिंपल एक्झाम्पल्स आहेत. आता तुम्हाला आयडिया आलेली असेल. आय होप की तुम्हाला समजत आहे की कशा प्रकारे आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह करतोय. ती मेथड व्यवस्थित आपल्या लक्षात आहे. तर आपण तीच मेथड यूज करूयात पुन्हा एकदा. ठीक आहे बघा, 5x + 2y बरोबर -3 हा इक्वेशन 1 दिले. x + 5y बरोबर 4 हा इक्वेशन 2 दिलेला आहे. आता या ठिकाणी बघा, कोणत्या चलासोबत संख्या नाही, x सोबत आहे की नाही. आणि या ठिकाणी 5x + 2y, इथं x + 5y म्हणजे की दोन्ही चल जे आहेत वेगवेगळे आहेत. आणि या ठिकाणी ह्या चलासोबत संख्या नाही आहे, म्हणजे की आपण काय करू शकतो, या चलासोबत म्हणजे की x सोबत 5 आहे, 5 न काय करू, याला मल्टिप्लाय करून घेऊ. म्हणजे की काय होईल, या ठिकाणी 5x भेटेल. मग आपण एलिमिनेटिंग मेथडचा योग्य वापर करू शकतो. मग सुरुवात करूयात. मल्टिप्लाय बाय 5 टू इक्वेशन सेकंड. इक्वेशन सेकंडला काय करू, 5 न मल्टिप्लाय करू. कसं येणार बघा, 5 मल्टिपल बाय x प्लस 5 मल्टिपल बाय 5y, 5 मल्टिपल बाय 5y इज इक्वल टू 4 मल्टिपल बाय 5. मल्टिप्लाय टू द बोथ साइड, त्याच्या दोन्ही साईडला म्हणजे की बरोबर चिन्हाच्या डावीकडे आणि उजवीकडे दोन्हीकडे आपल्याला काय करावं लागेल, मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणून दोन्हीकडे मल्टिप्लाय करतोय. 5 मल्टिपल बाय x म्हणजे 5x प्लस 5 5 जा 25y म्हणजे की 25y आणि 4 पंचे 20, 4 5 जा 20. इथं भेटलं आपल्याला इक्वेशन 3. बघा, इझिली आपण इक्वेशन 3 काढलो. आता काय करायचंय की चेक करायचं की चल समान आहेत का. बघा, 5x इथं आहे, 5x कुठं आहे, या ठिकाणी, हे बघा या ठिकाणी म्हणजे की इक्वेशन 1 मध्ये आहे. बरोबर आहे. आता याच्यासमोर कोणता चिन्ह नाही म्हणजे प्लस आहे. याच्यासमोर कोणता चिन्ह नाही म्हणजे प्लस आहे. दोन्हीकडे प्लस आहे. ऍडिशन केलं तर 10x होईल. आणि आपल्याला एलिमिनेट करायचं, समान पद्धती यासाठीच घेतलं ना आपण, है की नाही. मग आता त्याला एलिमिनेट करावं लागेल ना आपल्याला. मग एलिमिनेट करून घेऊयात आपण. ठीक आहे. मग एलिमिनेट करण्यासाठी काय करावं लागेल, सबस्ट्रॅक्ट करावं लागेल. सबस्ट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट अँड थर्ड, म्हणजे की या दोघांमध्ये वजाबाकी करायची आहे. मग 5x + 2y इज इक्वल टू -3 आणि इक्वेशन 3 काय, 5x + 25y इज इक्वल टू 20. मग आता या ठिकाणी काय करू, सबस्ट्रॅक्शन करूयात. पहिलं चिन्हांचा खेळ आहे, तो खेळ खेळून घेऊयात. एकदम सोपा आहे, काय डिफिकल्ट नाही आहे. प्लस आहे याच्यासमोर म्हणजे की प्लस मायनस मध्ये हे कटून जातं. याचा जास्त विचार करायचा नाही, कटवण्यासाठीच आपण बरोबर करून घेतलेला आहे. आता इथं बघा, या दोघांसमोर पण प्लस आहे, इथं मायनस आहे. मायनस प्लस काय झाला, मायनस, म्हणजे की पुन्हा मायनस प्लस काय होईल, मायनसच होईल. म्हणजे की 25 मधून 2y गेले, किती भेटलं, 23y. पण या ठिकाणी प्लस मायनस करताना मोठ्या संख्येसमोर मायनस चिन्ह आले, म्हणून मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणून -23y केलं. आता या ठिकाणी बघा, इथं मायनस आहे म्हणजे की इथं प्लस आहे, म्हणजे की इथं पण काय झालं, मायनस झालं. मायनस मायनस आपल्याला माहिती आहे प्लस, म्हणजे की संख्यांची बेरीज करायचं, चिन्ह मात्र मायनसच. 20 आणि 3 किती झालं, 23. आता दोन्हीकडे मायनस आहे, मायनस मायनस प्लस होते म्हणून डायरेक्टली प्लस मध्येच घेऊयात. आणि या दोघांमध्ये कोणता चिन्ह नाही म्हणजे मल्टिप्लिकेशनचं चिन्ह आहे. 23 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर डिवायडेशन मध्ये जाईल. 23/23 y इज इक्वल टू 1 असं आपला आन्सर आलेलं आहे. आता y ची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला, या ठिकाणी 1 भेटली. आता आपण काय करायचं, y ची व्हॅल्यू 1 भेटली. y ची व्हॅल्यू कोणत्याही इक्वेशन मध्ये, मी बघा पार्ट 3 मध्ये मी तुम्हाला दोन्ही इक्वेशन मध्ये ठेवून दाखवलेलं आहे. बरोबर आहे. म्हणजे की आता त्याला काही दाखवायची गरज नाही आहे. तुमच्या अंडरस्टँडिंग झालेली असेल, तुम्हाला व्यवस्थित समजलेलं असेल, तुम्ही घरामध्ये प्रॅक्टिससाठी त्याचा वापर करू शकता. आपण कोणत्याही एका इक्वेशन मध्ये ठेवून टाकू. सगळ्यात सोपं कशामध्ये बसेल, ह्याच्यामध्ये. का, याच्यासोबत चल नाही आहे, मग त्याला घेऊ. काय करू, सबस्टिट्यूटिंग करा किंवा प्लेस करा. सबस्टिट्यूटिंग y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन सेकंड. इक्वेशन सेकंड कंसामध्ये लिहू, x + 5y इज इक्वल टू 4. आता बघा, हा x जशाच तसं 5y ची व्हॅल्यू ठेवायचंय, सबस्टिट्यूट करायचंय, ठेवून टाका. मल्टिपल बाय 1 इज इक्वल टू 4.
5 वन जा 5 म्हणजे 5 1 5 x अधिक 5 x प्लस 5 इज इक्वल टू 4. मग x इज इक्वल टू इथं प्लस आहे, पलीकडे गेल्यानंतर ऑब्विसली आपल्याला माहिती आहे मायनस करायचं आहे, मायनस करून टाकू. 4 मायनस 5 x इज इक्वल टू 5 मधून 4 गेलं 1, मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस आहे म्हणजे x इज इक्वल टू काय आलं -1 आन्सर आलं. मग आपण सोल्युशन मध्ये असं लिहू शकतो, उकल या पद्धतीने आपण लिहू शकतो, म्हणजे की ज्याला काय म्हणतो सोल्युशन म्हणतो. महिरूपी कंसामध्ये काय येईल बाबा, x इज इक्वल टू -1 y इज इक्वल टू 1. ठीक आहे, म्हणजे की 1 - 1 असं आपलं आन्सर आलेलं आहे. आय होप की तुम्हाला समजलेलं आहे. खूप सोपं आहे, काही डिफिकल्ट नाही आहे, एकदम इझी आहे. त्याला काय करा, एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे की जेणेकरून आपण लगेच इन्स्टंटली काय करू, सेकंड जो आहे तो पण सोडून घेऊया. स्क्रीनशॉट काढून घ्यायचं पटकन. ठीक आहे, लगेच बघा या बुक मधलं मी काय करतो तो पण लिहून घेतो. सेकंड आपण हे करून घेऊयात. इझिली काय करू, ह्याला पण सोडून दाखवतो मी. खूपच सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जास्त टेन्शन घेण्यासारखं प्रश्न नाहीये. 10वीचं वर्ष खूप सोपं जाईल. फक्त हेडी कोचिंग क्लासेसला लाईक करत चला, सबस्क्राईब करत चला आणि याचे व्हिडिओ दररोज पहा. काय होतं की आपल्याला असं वाटतं की बाबा आपण झालेलं आहे सगळं, नाही का, एकदा बघितलं की झालं, अशातला प्रकार नसतो. ठीक आहे, तर दररोज त्याला बघणं गरजेचं आहे. दररोज व्हिडिओ पहा, वेगवेगळे व्हिडिओ याच्यामध्ये अपलोड होणार आहेत. आणि जसं की आता पार्ट 1 म्हणजे की याच्यामध्ये आपण बघितलं 1.1 मधलं घेतोय बरोबर, त्याच्यानंतर 1.2 येणार आहे, 1.3 येणार आहे, असं जवळजवळ पूर्ण सिलेबस आपण यावर्षी अपलोड करणार आहोत. ठीक आहे, आणि जास्तीत जास्त त्याची प्रॅक्टिस करणं, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट म्हणतो ना आपण, तर तो एक प्रकार आहे. आता 6 नंबरचं एक्झाम्पल बघूयात आपण. 6 नंबरचं काय म्हणते बघा, 1/3x प्लस y इज इक्वल टू 10/3 2x प्लस 1/4y इज इक्वल टू 11/4. आता हे एक्झाम्पल बघा, या एक्झाम्पल मध्ये काय थोडंसं डिफरन्स वगैरे वाटते का चेक करा बरं. तुम्हाला काय वाटतंय की याच्यामध्ये काय डिफरन्स आहे? तुम्हाला जर डिफरन्स वाटत असेल तर थोडंसं कमेंटमध्ये सांगा मला त्याच्यामध्ये. ठीक आहे, पण आता एकदम सोपं आहे, काय अवघड नाही, म्हणजे कसं हँग होण्याची गरज नाही किंवा टेन्शन बाबा 1/3 आलंय, इकडे 1/4 आलंय, 11/4 आहे, अंश आणि छेद मध्ये दिलंय, कसं करावं. एकदम सोपं आहे, एकदम सोपं, काही टेन्शन घ्यायचं नाही. कसं सोपं आहे बघा, असं जर गणित दिलेलं असेल, पहिली गोष्ट तर काही जणांना असं कन्फ्युजन आहे की हे 2 व्हेरिएबल मध्ये नाही यायचं. 2 व्हेरिएबलचे 3 कंडिशन आपल्याला माहिती आहे किंवा तो जनरल फॉर्म पाहिजे. ठीक आहे, म्हणजे की ax प्लस by इज इक्वल टू c म्हणा, किंवा प्लस c इज इक्वल टू 0, तर त्या फॉर्म मध्येच आहेत. दुसरी गोष्ट की त्यांचा घातांक 1 आहे पाहिजे, इथं घातांक प्रत्येकाचं एकच आहे. आणि तिसरी गोष्ट काय की चल शून्य नकोय. इथं शून्य आहे का कुठं? नाहीये. चलासोबत आलेली संख्या शून्य आहे का? नाहीये. 1/3 चलते, रूट मधली पण संख्या चलते, पॉईंट मधली पण संख्या चलते, त्यामुळे घाबरण्याचा काही प्रश्न नाहीये. हा, जर असं आलं तर काय करायचं, मी आहे ना, सांगतो ना, सोपं रूप करून घ्यायचं. कसं करायचं बघा, इथं पण छेद 3 आहे, इथं पण छेद 3 आहे बरोबर, इथं 4 आहे, इथं 4 आहे. मग आपण काय करू, हे छेद काढून टाकू ना. मग छेद काढून काही लगेच काढायचं का? नाही. काय करायचं बघा, 3 न मल्टिप्लाय करू, मल्टिप्लाय बाय 3 टू इक्वेशन फर्स्ट. आणि काय करू या ठिकाणी बघा, लगेच मल्टिप्लाय, हिथलं पण 4 काढून टाकावं लागेल ना आपल्याला. म्हणजे की आपल्याला काय करायचं आहे की सोपे समीकरण करून घ्यायचे. ठीक आहे, कसे सोपे की जेणेकरून आपण एक्स आणि वाय ची व्हॅल्यू इझिली काढू शकतो. मग सोपे करून घेण्यासाठीच. आणि इथं पण मल्टिप्लाय बाय 4, काय इथं 4 आहे ना छेदच ठिकाणी दोन्हीकडे, म्हणून 4 टू इक्वेशन सेकंड. ठीक आहे, या ठिकाणी बघा, आता इक्वेशन फर्स्ट काय बघा इथं आहे. मग 3 मल्टिपल बाय 1/3x प्लस 3 मल्टिपल बाय y इज इक्वल टू 10/3 मल्टिपल बाय 3. ठीक आहे, मग आता बघा 3 1 3, 3 1 3, राहिलं काय फक्त या ठिकाणी x प्लस 3y इज इक्वल टू 3 3, इथं पण कटलं, राहिलं किती फक्त इथं 10. 10 3 जा 30 पण होते, आणि 3 न 30 ला बाहेर घातलं तर पुन्हा 10चाच भाग बसतो, म्हणजे की 10च येणार. बघा इथं आपल्याला इक्वेशन 3 भेटलं. किती भेटलं, ह्याला आपण काय करू, x प्लस 3y इज इक्वल टू 10, ह्याला आपण म्हणू इक्वेशन 3. आता इक्वेशन 4 काढू आपण. या ठिकाणी इक्वेशन 4 काढण्यासाठी पुन्हा मल्टिप्लाय करायचं आहे, मल्टिप्लाय बाय 4 टू इक्वेशन सेकंड. मग 4 मल्टिपल बाय 2x प्लस 4 मल्टिपल बाय 1/4 y इज इक्वल टू 11/4 मल्टिपल बाय
4. गुणाकार करताना फक्त आपण LHS करू शकत नाही, म्हणजे की डावी बाजू करू शकत नाही, दोन्ही बाजू कराव्या लागतात. कारण एक्सप्रेशन जे आहेत समीकरणामध्ये दोन्ही बाजू कशा असतात, समान असतात, म्हणून आपल्याला दोन्ही बाजूने मल्टिप्लाय करावं लागणार आहे. मग 4 दोन्ही 8x म्हणजे की 8x प्लस 4 इथं कटलं, इथं राहिले किती फक्त y इज इक्वल टू हा 4 कटलं, इथं किती राहिलं 11. इथं किती भेटलं, इक्वेशन 4 भेटलं, इक्वेशन 4. ठीक आहे. आता या ठिकाणी इक्वेशन 4 भेटले, या ठिकाणी इक्वेशन फर्स्ट भेटलेलं आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय, आपल्याला नॉमिनल इक्वेशन भेटलेत बाबा. ठीक आहे, की जेणेकरून आता आपण एलिमिनेटिंग मेथड यूज करू शकतो. पण आता एलिमिनेटिंग मेथड यूज करताना अजून एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की इथं कोणताही चल समान आलेला नाही आहे, वेगवेगळे आहेत. मग कोणत्याही याच्यातून आपण करू शकतो. काय करू शकतो, आता समजा इथे x आहे, इथे x आहे, इथं 8x ने ह्याला मल्टिप्लाय करू शकतो. किंवा असं पण होऊ शकतं, इथं 3y, इथं फक्त y, 3y ने पण आपण मल्टिप्लाय करू शकतो. असं करू, 3 न करू. ठीक आहे, म्हणजे की सोपं जाईल. मल्टिप्लाय बाय 3 टू इक्वेशन 4. ठीक आहे. मग इक्वेशन 4 ला 3 मल्टिपल बाय 8x प्लस 3 मल्टिपल बाय y इज इक्वल टू 11 मल्टिपल बाय 3. दोन्ही साईडला पुन्हा मल्टिप्लाय केलं. का करायचंय, कारण आपल्याला एलिमिनेटिंग मेथडनुसार सॉल्व्ह करून घ्यायचंय. थोडंसं या ठिकाणी काय दिलं होतं, अंश छेद मध्ये गणित दिलं होतं, मग त्याच्यामध्ये सोपे समीकरण करून घ्यायचं होतं. इथं सोपे समीकरण करून घेतलो. आता ते सोपे समीकरण करून घेतल्यानंतर जे चल समान नाही आहेत ते चल समान करून घ्यायचं, एलिमिनेट करायचं, x ची किंवा y ची व्हॅल्यू काढायची, म्हणजे की एलिमिनेटिंग मेथड यूज करत आहोत. मग आता 3 8 24, 3 जा 24x प्लस 3y, 3 मल्टिपल बाय 3y इज इक्वल टू 11 मल्टिपल बाय 33. ठीक आहे. आता बघा 24x प्लस 3y इज इक्वल टू 33. इक्वेशन किती भेटलं आपल्याला, 5 भेटलं. आता इक्वेशन 5 भेटल्यानंतर आपल्याला काय करायचंय, सबस्ट्रॅक्ट करायचंय. मग सबस्ट्रॅक्शन करताना या ठिकाणी बघा, या ठिकाणी करतो मी सबस्ट्रॅक्शन. सबस्ट्रॅक्ट इक्वेशन काय करू, सबस्ट्रॅक्ट 3 म्हणजे की सबस्ट्रॅक्ट 5 आणि 3 करू. का, इथं 3y, इथं 3y सेम करून घेतलं ना आपण, त्यामुळे सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 3 अँड 5th करू. मग 3 कोणता आहे, x प्लस 3y इज इक्वल टू 10 आणि 5th कोणता आहे, 24x प्लस 3y इज इक्वल टू 33. सबस्ट्रॅक्शन करतोय, मायनस मायनस मायनस. आता हे 24 मधून 1x गेले म्हणजे की 1x गेलं, किती राहिलं, -23x. का मायनस, का बरं याच्यामध्ये, तर यासाठी कारण मोठ्या संख्येचा चिन्ह येतो आणि हे प्लस मायनस कटून गेलं. आपल्याला ऑलरेडी त्याला एलिमिनेट करायचं होतं. 33 मधून 10 गेले, किती राहतात, 23 राहतात. मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस. आता इकडं पण मायनस, इकडं पण मायनस, मायनस मायनस प्लस, डबल मायनस लिहायची काही गरज नाहीये. पण या दोघात कोणता चिन्ह नाही म्हणजे मल्टिप्लिकेशन आहे. पलीकडे गेल्यानंतर डिवायडेशन मध्ये x इज इक्वल टू 23/23, x इज इक्वल टू 23 1 जा 23 म्हणजे की 1 चा भाग बसला, म्हणजे की 23 ने 23 ला भाग घातलो, 1 चा भाग बसला. आता आपल्याला काय करायचं, x ची व्हॅल्यू भेटली, आपल्याला x ची काय भेटली, व्हॅल्यू भेटली. आता कशीच काढायचे, दुसरा चल y. मग काय करू, ही व्हॅल्यू कोणत्याही इक्वेशन मध्ये ठेवा, 5th मध्ये ठेवा, काय बाबा आपलं 4th मध्ये ठेवा, 3rd मध्ये ठेवा, 1 मध्ये ठेवा, कोणत्याही याच्यामध्ये ठेवलं तरी आपल्याला व्हॅल्यू सेमच भेटणार आहे. आपण x इज इक्वल टू सबस्टिट्यूट करू. सबस्टिट्यूटिंग x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन. कोणत्या इक्वेशन मध्ये ठेवायचं ते तुम्ही ठरवा. ठीक आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल की सर याच्यामध्ये ठेवलं, तर तुम्ही मला जर कमेंट मध्ये विचारलं तर मी तुमच्यासाठी वेगळा व्हिडिओ त्याच्यासाठी बनवून हे शेअर करेन. ठीक आहे. तर इक्वेशन 1 आता सोप्या पद्धतीने जाऊयात. ठीक आहे. एक तर 4 मध्ये ठेवा किंवा 3 मध्ये ठेवा. मी 3 मध्ये ठेवतो. इक्वेशन 3rd इथे लिहून घेऊयात आपण इक्वेशन. ठीक आहे. इक्वेशन 3rd कोणतं, x प्लस 3y इज इक्वल टू 10. मग आता बघा, x ची व्हॅल्यू 1 प्लस 3y इज इक्वल टू 10. 3y इज इक्वल टू किती आलं, 10. या दोघात कोणता चिन्ह नाही म्हणजे मल्टिप्लिकेशन चिन्ह आहे. y इज इक्वल टू 10/3. सॉरी 10 येणार नाही या ठिकाणी, 3y इथं हे राहिलं ना, 1 प्लस 3y इज इक्वल टू 10 राहिलं. मग 3y इज इक्वल टू, इथं प्लस आहे, पलीकडे गेल्यानंतर मायनस, 10 - 1, मग 3y इज इक्वल टू किती आलं, 9. आणि या दोघात मल्टिप्लिकेशन चिन्ह आहे, 3 पलीकडे घेऊन जाऊ, डिवायडेशन मध्ये जातं, 9/3. y इज इक्वल टू 3 1 जा 3, 3 3 जा 9 म्हणजे की 3. म्हणजे की आपण महिरपी कंसामध्ये लिहू शकतो x इज इक्वल टू 1 आणि y इज इक्वल टू किती आलं, 3 आलं. तर इझिली आपण ह्याला पण सॉल्व्ह केलेलं आहे. वा, एकदम सोपं आहे. पटकन स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे की आपण लगेच एक्झाम्पल पुढचं सुरू करू. आय होप की तुम्हाला समजलेलं आहे, काही डिफिकल्ट नाही, एकदम इझी आहे.
पहिलं आपल्याला काय करायचं होतं, ह्याचं आपण काय केलं बा, सामान्य म्हणजे की समीकरणामध्ये इझी समीकरणाच्या स्वरूपामध्ये घेतलं, मग सेम एलिमिनेटिंग मेथडचा वापर करून एक्स आणि वाय ची व्हॅल्यू काढलेली आहे. तर खूप सोपं आहे, काही टेन्शन घेण्याचा प्रश्न नाही आहे. पुढच्या एक्झाम्पल कडे जाऊयात आपण. ओके, आय होप की तुम्हाला हे समजलेलं आहे. स्क्रीनशॉट घ्या पटकन, म्हणजे की पुढचं एक्झाम्पल आपण घेऊयात. 7 नंबरचा आहे 99x. इरेज करतो पहिले. एक्झाम्पल बघा, 99x प्लस 101y इज इक्वल टू 499, 101x प्लस 99y इज इक्वल टू 501. आता हा जो आहे इक्वेशन काय करू, पहिले याच्यामध्ये काय करू बाबा की सोप्या रूपामध्ये घेऊयात, सोपे समीकरणामध्ये कन्वर्ट करूयात. पहिले त्यासाठी काय करावं लागेल, कारण बघा इथं 99 आणि इथं पण 99, इथं 101, इथं 101. फक्त अल्टरनेटिव्हली चलासोबतची संख्या बदललेली आहे, दोन्हीकडची संख्या समानच आहे, म्हणून पहिलं ऍडिशन आणि सबट्रॅक्शन दोन्ही करावे लागतील. ऍडिशन करू. ऍडिशन मध्ये काय येणार, समजा 99x प्लस 101y इज इक्वल टू 499, त्याच्यानंतर 101x प्लस 99y इज इक्वल टू किती आहे 501. पहिले यांचे काय करू, ऍडिशन करू. ऍडिशन करून मग त्याचं काय करू, डिवायडेशन करून सोपं रूप घेऊयात. ऍडिशन करताना बघा इथे किती याचे ऍडिशन करून घ्या, 1000 येते. तुम्ही बघा चेक करा, 499 आणि 501 आहे. 1 ह्याच्यात टाकले की 500, 500 500 1000 होऊन गेले. ठीक आहे, यांचे ऍडिशन केलं तर किती होते, 200x प्लस 200y. इथं 200x प्लस 200y इज इक्वल टू 1000. आता दोघा चलासोबत 200 आले, मग सोपे रूप देण्यासाठी डिवाइड बाय 200 करू. डिवाइड बाय 200, डिवाइड बाय 200 म्हणजे की 200x छेद 200 प्लस 200y म्हणजे 200y अपॉन 200 इज इक्वल टू 1000 अपॉन 200. मग याला जर आपण डिवाइड केलो, एकदम सोपं आहे, दोघांना भाग घातलं, भाग एकचा बसतो, म्हणजे की x प्लस y इज इक्वल टू 200 न 5000 ला भाग घातले तर 5 चा भाग बसतो. ज्याला भागाकारामध्ये जर प्रॉब्लेम आहे ना, तिथं लक्ष द्यायचं, इकडे 0 इथं पण 0 आहे ना, हे 2 0 हे 2 0 कट व्हायचे. मग 2 न 10 ला 5 म्हणजे भाग घातलं तर कितीचा भाग बसतो, 5 चा बसतो. ठीक आहे, म्हणजे की इक्वेशन 3 भेटलं आपल्याला. किती भेटलं, इक्वेशन 3. आता याच पद्धतीनं पण या ठिकाणी काय करायचं, सबट्रॅक्शन करायचं. काय करायचं, सबट्रॅक्ट करूयात. पहिलं सबट्रॅक्ट इक्वेशन सेकंड अँड फर्स्ट. सेकंड वर लिहितो मी 101x प्लस 99y इज इक्वल टू 501 आणि 99x प्लस 101y इज इक्वल टू किती येते या ठिकाणी 499. ठीक आहे, आता बघा ह्याच्यातून जर मायनस केलं तर किती भेटते, 501 मधून 499 गेलं तर किती भेटणार आहे या ठिकाणी 2 भेटणार आहे. ह्याच्यामध्ये पण 101 99 मायनस केलो, इथं मोठ्या संख्येचं चिन्ह येते पण या ठिकाणी फक्त प्लस किती येते 2y येते, आणि इथे किती येते 2x. 101 मधून 99 गेले 2च उरतात, 101 मधून 99 गेले 2 होतात, 501 मधून 499 गेले किती उरले 2. मोठ्या संख्येचं चिन्ह कुठं आलं, या ठिकाणी आलं, म्हणजे की 101. आपण काय केलो, इक्वेशन सेकंड वर लिहिलं, इक्वेशन 1 खाली केलं, इक्वेशन 2 मधून 1 काय केलं या ठिकाणी मायनस करून घेतलं. मग ऑलरेडी सोपं रूपच आहे, पण इथं 2 2 आहे, म्हणून काय करू, डिवाइड बाय 2. डिवाइड बाय 2 दॅट इक्वेशन, म्हणजे की या इक्वेशनला 2x छेद 2 वजा 2y छेद 2 बरोबर 2 छेद 2. मग दोन्हीकडे करावं लागते, तिथं संख्या असो किंवा नसो. मग LHS आणि RHS दोन्हीकडे भाग घालायचं, बे 1 बे, बे 1 बे, बे 1 बे, म्हणजे राहते काय x मायनस वाय इज इक्वल टू 1. हे भेटलं इक्वेशन 4. आता आपल्याला सोपं रूप भेटलेलं आहे. ठीक आहे, या ठिकाणी हे व्हॅल्यू भेटली म्हणजे समीकरण भेटलं. या ठिकाणी हा समीकरण भेटलेला x प्लस वाय इज इक्वल टू 5 आणि x मायनस वाय इज इक्वल टू 1. आता डायरेक्टली आपण याच्यामध्ये काय करू शकतो, ह्यांची व्हॅल्यू काढू शकतो. आता व्हॅल्यू काढण्यासाठी बघा दोन्हीकडे जर विचार करा, x प्लस वाय इज इक्वल टू 1 आहे, x प्लस वाय इज इक्वल टू इथे किती आले, समजा x प्लस वाय इज इक्वल टू 5 आहे, x मायनस वाय इज इक्वल टू 1 आहे, म्हणजे y ची व्हॅल्यू आपण काय करू शकतो, कट करू शकतो. इथं मायनस आहे. ठीक आहे, म्हणजे की इथं करू ऍडिशन, पुन्हा काय करू, ऍडिशन बिटवीन किंवा ऍडिशन ऑफ थर्ड इक्वेशन, किती थर्ड इक्वेशन थर्ड अँड फोर्थ म्हणून, इक्वेशन थर्ड अँड फोर्थ म्हणून. मग ऍडिशन करतोय, x किती झाले 2x प्लस मायनस मध्ये y कटून जाते, 5 प्लस 1 किती होते 6. या दोघात मल्टिप्लिकेशन चिन्ह आहे, x इज इक्वल टू 6 अपॉन 2, x इज इक्वल टू किती भेटलं 3 भेटलं. उत्तर संपलेलं नाहीये, थांबा,
परंतु बंधू आता x इज इक्वल टू 3 आले. आता ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करावी लागल. काय करावी लागल? सबस्टिट्यूटिंग. कशामध्ये सबस्टिट्यूट करायचं आहे? कोणत्याही इक्वेशन मध्ये ठेवा, पण आपण सोपं करूयात. इक्वेशन फर्स्ट किंवा सेकंड मध्ये, क्वेश्चन मध्ये थर्ड किंवा फोर्थ मध्ये ठेवू. ठीक आहे. x इज इक्वल टू 3 भेटले की नाही आपल्याला. मग आपण जर समजा इक्वेशन काय करू, फोर्थ मध्ये सबस्टिट्यूटिंग x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन काय करू, थर्ड. पहिलं थर्ड लिहून घ्या. x प्लस वाय इज इक्वल टू 5 ब्रॅकेट मध्ये. सोपं जातो. x ची व्हॅल्यू 3 अधिक y बरोबर 5. y बरोबर इथं किती आहे बाबा, प्लस मध्ये पलीकडे गेलं तर मायनस मध्ये येते वजा 3. y बरोबर 5 मधून 3 गेले, किती उरतात हो? 5 मधून 3 गेले. कमेंट मध्ये सांगा. लय मोठं गणित आहे, खतरनाक गणित आहे, एवढा मोठा गणित आहे. 5 मधून 3 गेले किती झाले मला सांगा. मी तर लिहितो तरी चेक कर एकदा. 5 मधून 3 गेले किती उरतात? 2 उरतात. म्हणजे की आपल्याला x इज इक्वल टू किती 3 आणि y इज इक्वल टू 2 अशी व्हॅल्यू भेटलेली आहे. काही याच्यामध्ये डाऊट वाटत असेल तर कमेंट मध्ये सांगा आणि याचा स्क्रीनशॉट घ्या. म्हणजे की याच प्रकारचं अजून एक एक्झाम्पल आहे, ते पण आपल्याला सोडून बघायचं आहे. आता लगेच आपण काय करू, दुसरा जो एक्झाम्पल आहे तो पण लगेच पटकन आपण याच्यामध्ये सोडून घेऊ. या व्हिडिओ मधून आपण हे करू. ठीक आहे. आणि जर हा आपला जो संपला की म्हणजे की 1.1 प्रॅक्टिस सेट 1.1 टोटली आपलं काय होते, क्लिअर होते. हा पुढचा एक्झाम्पल सोडवल्यानंतर पुढचा एक्झाम्पल जो आहे तो सोपा आहे, ह्याच पद्धतीचा आहे. 8 नंबरचा लास्ट अँड बेस्ट या 1.1 मधला 49x मायनस 57y इज इक्वल टू 172. 57x minus 49y is equal to 252. तर विद्यार्थी मित्रांनो, आता शेवटचा आहे 1.1 मधला. आय होप की आतापर्यंत जेवढे पण एक्झाम्पल्स मी तुम्हाला सोडून दाखवलेले आहेत ते सगळे एक्झाम्पल आपल्याला समजलेले आहेत, खूप इझी आहेत. ठीक आहे. तरी आपल्याला काही डाऊट वाटत असेल तर कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. कमेंटमध्ये काही अडचण असली तर त्या कमेंटमध्ये सांगितल्यानंतर मी त्याच्यावर पुन्हा एकदा व्हिडिओ बनवून आपल्याला जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने एक्सप्लेनेशन करण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा, सेम याच्या अगोदरचा जो गणित सोडवला ना त्याच पद्धतीने एक्झाम्पल आहे, त्याच पद्धतीने ह्याला सोडवायचं आहे. ऍडिशन करून घेऊयात आपण. ठीक आहे. आता ऍडिशन करायच्या अगोदर पुन्हा एकदा मी सांगतो विद्यार्थी मित्रांनो, हा एकदम सोपा एक्झाम्पल आहे, काही डिफिकल्ट नाही आहे. ह्याच्या अगोदरचा जो 7 नंबरचा जो आपण एक्झाम्पल बघितलेला आहे त्याच पद्धतीने सोडवायचा आहे. थोडंसं मी शॉर्टकट ह्याच्यामध्ये यूज करतो. डायरेक्टली ऍडिशन म्हणतो, म्हणजे की ऍडिशन म्हणजे की बेरीज ऍडिशन ऑफ फर्स्ट अँड सेकंड करू पहिलं आणि मग सबट्रॅक्शन करायचं. ठीक आहे. कारण पहिल्याला सोपं रूपमध्ये आणायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये एलिमिनेटिंग मेथड यूज करायचं आहे. ठीक आहे. 49x मायनस 57y इज इक्वल टू 172 आणि 57x मायनस 49y इज इक्वल टू 252. आता ही मेथड काय यूज करतो हे पण आपल्या लक्षात आलं असेल. का बरं यूज करतो? बा अल्टरनेटिव्हली चेंज झालेले संख्या, फक्त चल बदलले, संख्या सेमच आहेत. ठीक आहे. त्यामुळं तर ऍडिशन करायचं आहे. ठीक आहे. तर आता या ठिकाणी बघा, इथं मायनस मायनस आहे, कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. मायनस मायनस पण शेवटी काय होते, प्लसच होणार आहे. प्लस मायनस 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 प्लस, फक्त चिन्ह मायनस घ्यायचं. बेरीज वजाबाकीचा प्रश्न, मोठ्या संख्येचं चिन्ह. मग याची पहिला ऍडिशन करा. बघा 49 आणि 57 जर म्हटलं की म्हणजे की किती येते, जवळजवळ 106x. कसं येते, 9 आणि 7 16, 6 हातच्याला 1, 5 आणि 1 6 आणि 4 10, म्हणजे की 106. 106x 106x प्लस ह्याची पण ऍडिशन तेवढीच येणार आहे, फक्त मायनस 106y इज इक्वल टू. आता ह्याची ऍडिशन करून घ्या. 2 2 4, 5 7 12, 12 ला 2 1 कॅरी केलं, 1 and 1 2 and 2 4, 424. म्हणजे की या सगळ्यांची आपण ऍडिशन केलं, आपल्याला हे भेटलं. आता इथं बघा 106 समान आहे, डिवाइड बाय करा. डिवाइड बाय 106. 106x अपॉन 106 मायनस 106y अपॉन 106 इज इक्वल टू 424 अपॉन 106. डिवाइड करा, मल्टिप्लिकेशन करा. ते एका साईडला करता येणार नाही, बरोबर चिन्हाच्या अलीकडं आणि पलीकडं, LHS आणि RHS दोन्ही साईडला करावं लागणार आहे. मग त्यामध्ये आपण दोन्ही साईडला डिवाइड करतोय. आता हे भाग एकच बसतो, म्हणजे की x मायनस y इज इक्वल टू, आता 106 न 424
आता अवघड वाटत असेल आहे की नाही, एवढी मोठ्या संख्येनं पाढे-पाठ असणं गरजेचं आहे. पाढे-पाठ नसले तरी बघा मी जो पाढा म्हणतो तेच आहे का, 106 1 106, 106 2 212, 106 3 318, 106 4 424. तुम्ही म्हणताल कसं एवढी मोठी संख्या म्हणतोय, काहीच नाही. मी बघा हे 400 आणि हे 100 आहे, 424 आहे आणि हे 106 आहे. मी 400 आणि 100 वेगळं केलं, राहते काय 424 म्हणून 400 वेगळे करा, राहते किती 24. 106 म्हणून 100 वेगळा करा, किती राहते 6. मग 100 न जर मी 400 ला भाग घातलं तर 4चाच भाग बसतोय आणि 6 चौक 24. 6 न पण मी भाग घातलं तर कितीच भाग बसतोय, 4चाच भाग बसतो. म्हणजे की तुम्हाला भाग घालत बसायची गरज नाहीये. 106 न जर 424 ला भाग घातलं तर कितीचा भाग बसतो, 4चा. जर असं पण करून बघा, तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर 4 7 24 ला 4 हातच्याले 2 4 0 0 आणि 2 2 जसंच तसं 4 1 4 424. म्हणजे भाग कितीचा बसतो, 106 न जर भाग घातला तर 424चा भाग बसत आहे. ह्याला आपण म्हणू इक्वेशन 3. काय म्हणू आपण याला, इक्वेशन 3. आता काय करायचंय, सबस्ट्रॅक्ट. ऍडिशन तर करून बघितलो, आता काय करू, सबस्ट्रॅक्ट करू. काय करू, सबस्ट्रॅक्ट. सबस्ट्रॅक्ट कुणाला करायचंय, सेम इक्वेशन आणि सेकंडला. काय करू, मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करू, म्हणजे की 252 मधून 172 वजा करू, म्हणजे की इक्वेशन सेकंड मधून इक्वेशन फर्स्ट मायनस करू. ठीक आहे. मग 57x मायनस 49y इज इक्वल टू 252 आणि या ठिकाणी 49x मायनस 57y इज इक्वल टू किती येते, या ठिकाणी आता आपण 172. मग पहिलं काय करायचं बाबा, मायनस करायचं आहे. थोडंसं मार्कर प्रॉब्लेम देत आहे, लक्ष इकडं. आता मायनस करून घेऊया. ठीक आहे. आता बघा 57 मधून 49 मायनस करायचं आहे. ठीक आहे. किती येतात बघू आपण पहिले, त्याच्यामध्ये 57 मधून 49 मायनस केलं तर किती होतात बघू आपण. ठीक आहे. 7 मधून तर 9 जात नाही, 17 मधून 9 गेले, 8 उरले, हातच्याला 1 4 आणि 1 5 म्हणून 5 गेले 0. म्हणजे की 57 म्हणून 49 गेले, किती होतात 8x. मोठ्या संख्येचं चिन्ह बघा, मायनस मायनस करायचं ना, मायनस प्लस मायनस झालं, प्लस मायनस मायनस. 57 म्हणून 49 गेले, 8x राहिले, इथं मायनस मायनस प्लस झाला, मायनस मायनस काय झालं, प्लस. आणि प्लस प्लस मायनस पुन्हा मायनस होते, मोठ्या संख्येचं चिन्ह इथं प्लस होतो. मग 57 मधून 49 गेले, पुन्हा किती राहिले 8x इज इक्वल टू. आता 2 मधून 2 गेले 0, 5 मधून 7 जात नाही, 15 मधून 7 गेले 8, 1 कॅरी केलं, इथं 1 1 2, 2 मधून 2 गेले 0, म्हणजे कॅन्सर किती आलं, 80 आलं. आता ह्याला काय करू, 8x न डिवाइड करू. इथं पण 8x आहे, इथं पण 8x आहे ना, मग डिवाइड बाय 8 2, पुढे हे लिहू, 8x डिवाइडेड बाय 8 प्लस 8y डिवाइडेड बाय 8 इज इक्वल टू 80 अपॉन 8. मग 8 1 8, 8 1 8, 8 1 8, 8 बाय 80, 8 10 जा 80, म्हणजे की x प्लस y इज इक्वल टू 10. इथं भेटला आपल्याला इक्वेशन 4. आता आपल्याला सोपे रूप भेटले की नाही. मग इथं बघा मायनस आहे, इथं प्लस आहे. ठीक आहे. म्हणजे की आपण काय करा, तुम्ही कोणत्याही पद्धतीने करा, तुम्ही पहिला ऍडिशन करा किंवा सबट्रॅक्शन, पहिले एक्स कट करा किंवा वाय कट करा, तुम्हाला जे सोपं वाटतं ते. आता इथे एक्स मायनस वाय आहे की नाही, इज इक्वल टू किती आहे समजा 4, आणि एक्स प्लस वाय इज इक्वल टू किती आहे इथं समजा 10 आहे. मग 4 मधून 3 मायनस करू आपण. ठीक आहे. 4 मधून 3 काय करू, ऍडिशन करायचं का सबट्रॅक्शन करू, पहिला ऍडिशन करून टाकू. ऍडिशन करू, काय करू, ऍडिशन ऑफ इक्वेशन थर्ड अँड फोर्थ करू. ठीक आहे. एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 10. ऍडिशन करायचं आहे. ठीक आहे. प्लस प्लस प्लसच राहते, म्हणजे वाय कटून जाते. एक्स एक्स 2x इज इक्वल टू 10 आणि 4 किती झालं, 7 झालं. किती झालं, 7. सॉरी 10 आणि 4 किती होते, 14 होते. सॉरी 14 होते, म्हणजे की 10 च्या 14. एक्स इज इक्वल टू 14 अपॉन 2, एक्स इज इक्वल टू 2 न 14 ना भाग घातलं, भाग किती बसला 7चा, म्हणजे की आन्सर किती आलं 7. आता सबस्टिट्यूटिंग काय करायचं, आता सबस्टिट्यूटिंग x इज इक्वल टू 7 कोणत्याही इक्वेशन मध्ये ठेवा. इन इक्वेशन मी काय करतोय बाबा, फर्स्ट मध्येच ठेवतो. इन इक्वेशन फर्स्ट
इक्वेशन थर्ड मध्ये ठेवू म्हणजे सोपं जाते. x मायनस वाय इज इक्वल टू 4 आहे. ठीक आहे, इक्वेशन थर्ड x मायनस वाय इज इक्वल टू 4 आहे. मग x ची व्हॅल्यू किती आहे 7 मायनस वाय इज इक्वल टू 4 मायनस वाय इज इक्वल टू 4 इथं प्लस आहे पलीकडे गेल्यानंतर -7 मायनस वाय इज इक्वल टू 7 मधून 4 गेले 3 -3 का कारण मोठ्या संख्येचं चिन्ह मग मायनस वाय इज इक्वल टू -3 मायनस मायनस काय होते प्लस होते म्हणजे y इज इक्वल टू 3 आलं. मग आपण उकल आपण म्हणू शकतो महिरपी कंसामध्ये x इज इक्वल टू 7 आणि y इज इक्वल टू 3. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण 1.1 पूर्णपणे कंप्लीट केलेलं आहे. आय होप की मी जो शिकवलेला जो भाग आहे तो व्यवस्थित आपल्याला समजलेला आहे. एकदा स्क्रीनशॉट काढून घ्यायचं. हा शेवटचा गणित आहे 1.1 मधला. हे बघा याच्यामध्ये आपण जो पूर्ण जो आहे या बुक मधून ठीक आहे याच्यामधलं 1.1 जो आहे आपण पूर्णपणे पार्ट 1 2 3 4 करून हा चौथा जो पार्ट आहे याच्यामध्ये आपण पूर्णपणे सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन पूर्णपणे सोडवलेला आहे. आता पुढचं जो आहे ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन अँड टू व्हेरिएबल आहे. विद्यार्थी मित्रांनो मी त्याचं डायरेक्टली 1.2 सोडवणार आहे. ठीक आहे, एक्झाम्पल नाही सोडवलेले, डायरेक्टली 1.2 आपण पुढच्या भागामध्ये घेऊयात. आता हे जो शिकवलेला आहे आय होप की प्रत्येक एक्झाम्पल व्यवस्थित मी मांडणी केली आहे, व्यवस्थित मी शिकवलेला आहे आणि तुम्हाला समजलेलं पण आहे. जरी आपल्याला कसलाही प्रकारचा डाऊट असेल तर कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आणि प्रोत्साहन म्हणून आपल्या डे कोचिंग क्लासेसला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतर फ्रेंड्सना पण शेअर करा की जेणेकरून मला अजून प्रोत्साहन भेटावं, मोटिवेशन भेटावं आणि जास्तीत जास्त व्हिडिओ मी बनवून अपलोड करावं. ठीक आहे, थँक्यू सो मच. आज आपण 1.1 पूर्णपणे क्लिअर केलेलं आहे. पुढच्या याच्यामध्ये आपण 1.2 बघणार आहोत. पुढच्या याच्यामध्ये भेटूयात पुढच्या याच्यामध्ये. ठीक आहे, थँक्यू सो मच. काही जरी डाऊट असेल तर कमेंटमध्ये शेअर करा. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.